नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दुसरी एक सहनशीलता महत्वाची आहे, ती म्हणजे राजकीय सहनशीलता. राजकारणातील सहनशीलता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचे सरकार निवडण्याची परवानगी देते. राजकीय सहनशीलता एक जागतिक प्रक्रिया आहे, ज्यावर पृथ्वीवर शांती अवलंबून आहे. विविधतेतील एकतेसाठी सर्व राजकीय विचार आणि संलग्नतेबद्दल सहनशीलता आवश्यक आहे, जेणेकरून लोकांचा खरा आवाज बाहेर पडेल. शेवटी आपण असे म्हणायला हवे की दुर्दैवाने जगभरातील अनेक समाज वांशिकता, राजकीय संलग्नता, वर्ग आणि तत्सम वैशिष्ट्यांना लक्षात घेऊन संघर्ष आणि भांडणे करतात. म्हणूनच विविध लोकसंख्येमधील परस्पर संबंध, सौहार्द आणि खरी मैत्री सुधारणे ही सर्वात निकडेची समस्या आहे, ज्याचा आपल्याला सामना करण्याची आवश्यकता आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नवीन समाज घडवणे ही आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. आपल्याला नुसतेच हवे आहे म्हणून एक चांगले जग अस्तित्वात येणार आहे का? मुळीच नाही. ज्या प्रमाणात आपल्यापैकी प्रत्येक जण नातेसंबंध तयार व्हावेत यासाठी पावले उचलतो, त्याच प्रमाणात आपण अधिक परिपक्व नाती तयार करू शकतो. कोणीही दुसरी व्यक्ती हे काम आपल्यासाठी करू शकणार नाहीये. तथापि याचा अर्थ असा नाही की या प्रक्रियेत इतर कोणीही सहभागी होऊ नये. समुदाय, समाज आणि शेवटी संपूर्ण मानवजात जितकी वैविध्यपूर्ण आहे, त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या पाहिजे. आपण ज्या चांगल्या जगाबद्दल बोलत आहोत ते असे जग आहे जे मानवी स्वभावातील सर्वात अद्भुत गुण प्रतिबिंबित करते, आणि त्यावर पूर्वी आपण चर्चा केलेली आहे, जसे की औदार्य, दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि कुलीनता यासारखे अनेक गुण. हे घडण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, कारण हे काम काही तुमचे आमच्या एकट्याने होणार नाहीये. त्याच्या विशिष्ट आवडी निवडी आणि दृष्टिकोनातून पूर्ण करणे शक्य नाहीये. हे घडवण्यासाठी नैसर्गिकरित्या सहनशीलता आणि विविध दृष्टी, मान्यता आणि दृष्टिकोन यांच्याबद्दल स्वागतार्ह वृत्ती आवश्यक आहे. मग प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच तुमचा जो LMS आहे, त्यामध्ये या विषयासंदर्भात दिलेलं साहित्य तुम्हाला बघायचं आहे. त्याप्रमाणे कृती पार पाडायच्या आहेत आणि या विषयाची अंतिम सादरीकरण कृती तुम्हाला पूर्ण करून सबमिट करायची आहे. एक छोटासा आढावा घेऊया. सहनशीलतेबद्दल आपण आता चर्चा केलेली आहे. आपल्या आजच्या आयुष्यात सहिष्णुतेचा खरा अर्थ काय होतो तो आपण समजून घेतला. सहिष्णुतेचे किती विविध प्रकार आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली, आणि विविधतेबद्दल आपण स्वतः कशा प्रकारे अधिक सहनशील असू शकतो यावरही आपण आता चर्चा केलेली आहे. धन्यवाद.